महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि एक मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली, ती म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढील व 22वा हप्ता त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील व 8वा हप्ता त्याचे 2,000 रुपये तुम्हाला उद्या दुपारी 3 वाजता एकत्रित तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये पडल्याचा तुमच्या मोबाईलवरती SMS येणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून तब्बल 7,200 कोटी रुपये या ठिकाणी सरकारकडून या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। दुपारी 3 वाजल्यापासून या पैशाचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यामध्ये हे हप्ते आता एकत्र येणार आहेत। ते तुम्हाला उद्या दुपारी 3 वाजता या ठिकाणी 4,000 रुपयेचा जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या दोन्ही हप्त्याचे मिळून 2,000 प्लस 2,000 असे टोटल तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3 वाजता दुपारी 4,000 रुपये जमा झाल्याचा SMS तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर यासाठी तुम्हाला 16 जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्ह्यांची संख्या आहे, परंतु प्रशासनाला एकाच दिवशी एकदम 36 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यासाठी तांत्रिक अडचणी या ठिकाणी निर्माण होत असते। बँकांमध्ये सुद्धा मोठं सर्व्हर डाऊनची अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे प्रशासनाने असं ठरवलंय की तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैशाचं वितरण बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी केलं जाणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता पहिल्या 16 जिल्ह्यामध्ये 4,000 रुपये तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल आणि पुढील आठवड्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजे राहिलेले जे जिल्हे ते तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। आपल्या 36 जिल्ह्यामधील तुम्हाला पैसे जमा तर होणारच आहेत, परंतु उद्याच्या उद्या 3 वाजता पहिल्या टप्प्यातील 16 जिल्हे कोणकोणते निवडलेत, या 16 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील व 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता म्हणजे या बँकेत तुम्हाला जमा झाल्याचा SMS या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ही प्रशासकीय अधिकृत माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यातील तमाम 93 लाख शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी जाणार आहे। मित्रांनो, आता बघा 16 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पुढील सांगणार आहे त्याची देखील यादी, त्या 16 जिल्ह्याची देखील यादी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। कारण फक्त उद्यासाठी 16 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये 16 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत। त्यामुळे उद्याच्या लिस्टमध्ये तुमचा 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणं अतिशय गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही पुढील आठवड्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाट देखील पाहावी लागणार आहे। त्यामुळे उद्याच्या उद्या 3 वाजता कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे तुम्ही सर्वांनी नक्की बघायचं आहे। उद्या पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला उद्या दुपारी 3 वाजता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये असं दोन्ही मिळून एकत्र तुम्हाला 4,000 बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। या ठिकाणी 4,000 एकत्र डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। मग 4,000 रुपये एकदम आल्याचा SMS तुम्हाला उद्या दुपारी एकदमच तुमच्या खात्यावरती मोबाईलवरती तुम्ही बघून देखील बसायचं आहे। त्यामुळे आता कोणकोणते 16 जिल्हे या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये निवडलेत ते देखील याची तुम्हाला यादी लगेच वाचून दाखवतो। आपल्या देशाचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून देखील पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडून त्यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यासाठी कालच यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये दोन्ही हप्त्याचं वितरण करण्यासाठी तब्बल 7,200 कोटी रुपये या ठिकाणी बँकांना वर्ग सुद्धा या ठिकाणी करण्यात आले आहेत। हे पैसे आता नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये सोडण्यात येणार आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे, त्या 16 जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून हे पण सांगण्यात आले की तुम्हाला मागचा नमोचा 7वा हप्ता सर्वांना मिळाला, परंतु आता 8वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी जे देण्यात येणार आहे तसेच पीएम किसान योजनेचा 22 हप्ता जो तुम्हाला हप्ता देण्यात येणार आहे यासाठी सरकारच्या माध्यमातून
काही नियम देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्याचं पालन करणं अतिशय काटेकोर पालन करणं शेतकरी बांधवासाठी गरजेचं आहे. त्यामुळे जे काही शेतकरी बांधव आहेत ते आता जे काही नियमामध्ये बसत नाहीत तरी सुद्धा जे लाभ घेऊ लागलेत, त्यामुळे या 4 नियमांमध्ये जे शेतकरी बांधव बसतील त्यांनाच पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यामध्ये उद्या दुपारी 3 वाजता 4,000 रुपये एकत्रित SMS तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. मग आता 4 नियम कोणकोणते उद्या तुम्हाला दुपारी पाहायला गेलं तर 3 वाजता कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे. मग आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता कोणाला मिळणार आहे, 8वा हप्ता तुम्हाला 2,000 मिळणार आहे. तर तुम्हाला टोटल तुम्हाला PM किसान योजनेचा देखील 2,000 रुपये मिळणार आहे. टोटल 4,000 रुपये एकत्र कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत ते तर आपण बघणारच आहे. परंतु या 4 अटीमध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा शेतकरी बांधवांनो 2 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही नक्की बघा. आता बघा, पहिला नियम आहे जो तो म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय, त्यामध्ये तुम्ही पास होताय का बघा. कारण हा जो नियम आहे तो त्या ठिकाणी नवीन वर्ष या ठिकाणी लागत असल्यामुळे, म्हणजे आता नवीन वर्ष देखील लागलेलंच आहे. या ठिकाणी बघा, त्याचं कारण म्हणजे तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मागच्या वेळी जो जमा झाला होता त्यासाठी काही नियम देखील लावण्यात आलेला नव्हता. आता नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा मागच्या 7व्या हप्त्यासाठी जे काही नियम या ठिकाणी लावण्यात आलेले होते तो पहिला नियम आहे तो कदाचित तुम्ही यामध्ये पास होचाल, परंतु पुढचे 3 नियम आहेत ते देखील तुम्ही नापास होण्याची शेतकऱ्याची संख्या या ठिकाणी वाढण्याची संख्या या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही. सरकारच्या माध्यमातून असं देखील वर्तवण्यात आलंय, तर तुम्ही पहिला निर्णय समजून घ्या. तुमची जी काही जमीन आहे ती जमीन सरकारच्या माध्यमातून चेक करण्यात येणार आहे. कारण असे पण शेतकरी आहेत ज्यांची संपत्ती जास्त आहे, जमीन जास्त आहे, त्यामुळं त्यांना अपात्र करण्यात आले. त्यांनी कदाचित त्यांच्या अपात्र यादीमध्ये देखील आता टाकण्यात येणार आहे. त्यामुळं पहिला नियम असा आहे की ज्या शेतकऱ्याची शेती 10 एकरापेक्षा जास्त आहे सर्वांनी कान देऊन ऐका. ज्या शेतकऱ्याची शेती 10 एकरापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना श्रीमंत आणि धनदाड या शेतकऱ्याच्या यादीमध्ये टाकण्यात आले. म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग तुम्हाला उद्या दुपारी तुम्हाला बरोबर 3 वाजता 4,000 रुपये कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये येणार आहेत हे तर आपण लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये पुढे बघणारच आहेत. परंतु आता 4 पैकी पहिला नियम सांगितलाय ज्यामध्ये तुमची जमीन 10 एकरापेक्षा आत असली पाहिजे. त्यानंतर आता पुढचे नियम कोणते आहेत बघा, ज्यामध्ये जवळपास 26 लाख शेतकरी बांधव आता या ठिकाणी अपात्र होणार आहेत. त्यामुळे हे नियम सुद्धा झटपणे तुम्ही समजून घ्या. बघा, दुसरा नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे पहिलं ओळखपत्र आता कुठं देत होता, तर तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे देत होता. पण तुम्हाला जर चांगलंच माहित आहे की आता सरकारच्या माध्यमातून 3 ओळखपत्र प्रत्येक शेतकरी बांधवाकडे आहेत, ती म्हणजे या ठिकाणी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड. आता तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड या ठिकाणी तुमचं गणलं जाणार नाही, तर तुम्हाला गणलं जाणार आहे ते तर तुमचं मतदान कार्ड. या ठिकाणी असे देखील सांगितले की तुम्ही मतदान कार्ड काढलंच पाहिजे. सरकारचं जे काही मत आहे तुम्ही कोणालाही मत करा, त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाला मत करा, परंतु तुमच्या त्या ठिकाणी घरामध्ये तुमचं स्वतःचं जे काही शेतकरी बांधव आहे, नमोचे आणि PM किसानचे लाभार्थी आहेत, त्यांच्याकडे मतदान कार्ड या ठिकाणी काढलंच पाहिजे. सरकार काय म्हणते, आम्ही तुम्हाला या ठिकाणी निधी देतो, तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे देतो, नमो शेतकरी योजनेचे, सन्मान योजनेचे पैसे देतो, पीक विम्याचे पैसे देतो, लाडक्या बहिणीचे पैसे देतो, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे देतो, आणि नंतर पाहिजे तर वेगवेगळ्या अनुदानच्या मार्फत शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल, गाई पालन असेल, याच्यासाठी आम्ही वेगवेगळे अनुदान देखील देतो आणि तुम्ही मतदान देखील करताय, म्हणून यासाठी आम्ही तुम्हाला देतो. जर करता तुम्हाला पाहिलं तर या ठिकाणी मतदान कार्ड तुम्ही काढलं नसेल, तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी कमीच असणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. उद्या दुपारी 3 वाजता या पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तब्बल 7,200 कोटी रुपये मंजूर करून नमोचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाल्याचा SMS या ठिकाणी आता जे नियम सांगितलेत, तर आता 3रा, 4था आणि 5वा नियम आहे तो जवळपास 7.5 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करणार आहे. या ठिकाणी बघा, का तुम्हाला उद्या दुपारी 3 वाजता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये SMS येणार आहे हे देखील तुम्हाला झटपटपणे या ठिकाणी सांगणार आहे. परंतु 3रा नियम जो आहे या ठिकाणी तुम्हाला लागू होतोय का बघा शेतकरी बांधवांनी या ठिकाणी 3रा नियम जो सांगण्यात आलाय तर तो मागच्या हप्त्यासाठी वितरणासाठी लावण्यात आलेला नव्हता, परंतु नवीन वर्षाची सुरुवात 2026 पासून हा या ठिकाणी नियम लागण्यात आलाय, तो म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला.
आता जर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं त्यामध्ये तुम्ही 3 वर्षाच्या पाठीमागे जवळपास 2022 मध्ये उत्पन्नाचा दाखला दिला होता आणि 2022, 2023, 2024, 2025 असं 4 वर्ष या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला त्यावेळेस चालला. आता अनेकाचं 2025च्या एंडिंग मध्ये या ठिकाणी उत्पन्न चेक करण्यात येणार आहे असे देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमचं जे उत्पन्न आहे ते आता खूप वाढलेलं आहे, अनेक शेतकऱ्याचं वाढलेलं आहे. त्यामुळे आता नवीन उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी 2025चा या ठिकाणी द्यावा लागणार आहे. कारण उत्पन्नाच्या दाखल्यावरून असं समजतं की तुम्ही 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न आहे का. त्याचं कारण म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्डधारकाचं नमोचे आणि PM किसान योजनेचे पैसे या ठिकाणी मिळत असतात. हे तुम्ही आता लक्षात ठेवा. त्याचं कारण म्हणजे सरकारने स्पष्ट केले ज्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांनाच आम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड देतो, त्यांनाच आम्ही नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आम्ही त्याचे पैसे सोडत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. याचा तुम्हाला पुरावा म्हणून तुमचं कागदपत्र असलं पाहिजे. तुमचं जर कागदपत्र 2.5 लाखाच्या आतमध्ये असलेलं उत्पन्न असायला पाहिजे तरच तुम्हाला उद्या दुपारी 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमोचे 2,000 रुपये, PM किसान योजनेचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आता कोणते 16 जिल्हे आहेत ते तर तुम्हाला बघणारच आहेत, ते तुम्हाला सांगणारच आहे. परंतु आता पुढचा जो नियम लावण्यात आलाय तो म्हणजे शेवटचा आहे 4 नंबरचा. यामध्ये टोटल आणि 5 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र होणार आहेत. तुम्ही या नियमामध्ये पास होताय का? शेवटचा थोडा जो नियम आहे तो अत्यंत लक्षपूर्वक बघायचा आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, हा 4था जो नियम आहे यामध्ये शेतकरी बांधवांनी KYC जे बँकेचे केले तर अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केल्याचं असं प्रशासनाला निदर्शनास आलेलं आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांनी काय केले, PM आणि नमोचे पीक विम्याचे पैसे येणार नाहीत म्हणून त्या ठिकाणी शेतकरी बांधव एकमेक चर्चा करत होते आणि त्यांनी पटकन जाऊन बँकेमध्ये KYC करायची असा त्यांचा एकच उद्देश होता. परंतु शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड अपडेट न करता KYC केलेला आहे त्यांना पैसे वितरणासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यांचं कारण म्हणजे तुमचं आधार कार्ड जर 2015च्या आधी काढलेलं असेल आणि आता 2026 चालू आहे तर 2015च्या आधी 10 वर्षाच्या आधी जर तुम्ही काढला असेल तर सरकार काय म्हणते, आता त्यावरील तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख पूर्ण नसते. काही आधार कार्डवरती जन्म तारीख ते अर्धवट असते. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचं नाव जे असतं ते अर्धवट असतं. त्याच्यावर तुमचा जुन्या काळातील 10 वर्षाचा आधी 15 वर्षाचा आधी जो फोटो असतो तर तो वेगळा असतो. त्यामध्ये आता काही बदल आता तुम्हाला झालेला असतो. तो सर्व फोटो तुम्हाला अपडेट करायचं मागच्या महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. परंतु शेतकऱ्यांनी तसं न करता आधार कार्ड अपडेट न करता या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी KYC देखील केलेले आहे. तर अशा शेतकऱ्यांना बांधवांना अर्जंट सूचना देखील करण्यात आलेत. तुम्ही KYC प्रक्रिया आधार कार्ड अपडेट करून घ्या, अन्यथा तुम्हाला PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे या ठिकाणी पैसे जमा होण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल एवढं आधार कार्ड चेक का करतात तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडलेलं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे येत असतात. आता हेच आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती पैसे सोडण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे आधार कार्डच्या नंबरचाच तुम्हाला PM किसान योजनेचा आणि नमोचे पैसे असतात. त्यामुळे आधार कार्ड दुरुस्ती तुम्ही नक्की करून ठेवा. आणि तुम्हाला पाहिलं तर उद्या दुपारी कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे त्या 16 जिल्ह्याची मी तुम्हाला यादी सांगणार आहे. शेतकऱ्याचे गोरगरीब जिल्हे ते तुम्हाला या 16 जिल्हे या टप्प्याने 16 जिल्ह्याचे या टप्प्यामध्ये निवडण्यात आलेत. तर तुम्हाला पाहिलं तर या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करताय. तर शेतकरी बांधवांनो आता यामध्ये बघा, त्यामध्ये पाहिलं तर सातारा, त्यानंतर पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये दोन्ही हप्ते या ठिकाणी तुमच्या एकत्र येणार आहेत. त्यामध्ये पाहिलं तर बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर. आता या पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये पहिला मिळणार आहे. याचं कारण सुद्धा समोर आले. हे जे काही जिल्हे आहेत ते महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे जिल्हे म्हणून सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लाभ या शेतकऱ्या बांधवांना मिळावा. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या वेळी देखील नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 21 हप्ता या जिल्ह्यामध्ये लवकर जमा झालेला होता. त्यामुळे सुद्धा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा हप्ता वितरणाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. त्यावेळी तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण करा. आधार कार्ड बँक सुद्धा समोर आले. हे जे काही जिल्हे आहेत
ते महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे जिल्हे म्हणून सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लाभ या शेतकऱ्या बांधवांना मिळावा. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या वेळेस देखील नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या जिल्ह्यामध्ये लवकर जमा झालेला होता. त्यामुळे सुद्धा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा हप्ता वितरणाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. त्यावेळी तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. आधार कार्ड